आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। अमित शहांच्या नेतृत्वात महायुतीची बैठक, शिंदे फडणवीस अजित पवारांची हजेरी, मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार, मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीमध्ये अमित शहांचा शब्द। विधानसभेला सन्मानपूर्वक जागा वाटप होईल, यासाठी अमित शहा योग्य लक्ष घालतील, सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त। राज्यामध्ये 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प, जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री, उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर, सूत्रांची माहिती। 105 आमदारांचा पक्ष बाजूला बसला, 50 लोक असलेले पक्ष राज्य करतात, जयंत पाटलांचा भाजपसह महायुतीवर निशाणा, तर 50 वाल्यांनी तर राज्याचं वेठीस धरल्याचं म्हणत पाटलांचा टोला। महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर नको, जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार निश्चित करावेत, लोकसभा निवडणुकीमधील चुका टाळा, शहांच्या भाजप नेत्यांना सूचना, सूत्रांची माहिती। अमित शहा आणि फडणवीसांमध्ये दुरावा, जयंत पाटलांचा दावा, तर महाराष्ट्रामध्ये मनासारखं काम करता येत नसल्यानं फडणवीसांची पंचायत, जयंत पाटलांचा टोला। वर्षा बंगल्यावरील योजनांच्या देखाव्यातून अजितदादांचा फोटो गायब, गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा, शिंदेंसोबत फक्त शिवसेना नेते आणि फडणवीसांचा फोटो। महायुतीमध्ये अजित पवारांना तात्पुरतं स्वतंत्र लढायला सांगितलं, वेगळं लढा, मग निवडणुका झाल्यावर एकत्र या असं सांगितलं, जयंत पाटलांचा दादा गटाबाबत दावा। निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाही, जागा वाटपाबाबतचं चित्र स्पष्ट झालं नसल्याचं हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य। मंत्री छगन भुजबळ यांचं विधानसभेबाबत सूचक वक्तव्य, ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणूक लागण्याबाबतच्या भुजबळांचा दावा। पक्षानं संधी दिल्यास विधानसभा लढणार, अजय बोरसे यांचं सूचक विधान, तर भाजपच्या देवी आणि फरांदे नाशिक मध्यच्या 2 टर्म आमदार असताना शिंदे गट दावा करण्याची शक्यता। अजय बोरसे आमदार म्हणून आमच्यासोबत दिसले पाहिजे, तर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा सूचक इशारा। अजितदादा गटाच्या विदर्भातील 10 जिल्हाध्यक्षांची तातडीची बैठक, अजित पवारांवर नाराज नसल्याचं जिल्हाध्यक्षांकडून स्पष्ट, तर मंत्री आणि त्यांच्या पीएवर नाराजी असल्याच्या भावना व्यक्त। राष्ट्रवादीची ताकद आहे, त्या जागा मागणार, पुसदची जागा आमची हक्काची, महायुतीकडे मागणी करणार, अमोल मिटकरी यांचं विधान। अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक लढवायलाच हवी, पवार फॅमिली कायम एक राहील, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांचं वक्तव्य। विधानसभेमध्ये अजित पवारांचा बारामतीमध्ये पराभव होणार, वडिलांसमान शरद पवारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, आता पश्चाताप होऊन काय उपयोग, संजय राऊतांचा हल्लाबोल। शरद पवारांपुढे निभाव लागणार नाही असं दादांना वाटतंय, अजित पवारांच्या बारामती संदर्भातल्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची टीका। अजित पवार आमचे कॅप्टन, दादा निवडणूक लढणार, विरोधकांच्या टीकेनंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। धरलं तर चावतं अशी अजित पवारांची स्थिती, अजितदादा, शिंदे आणि फडणवीसांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचं पाहायला मिळतंय, विजय वडेट्टीवारांची टीका। पवार गटातील नव्या नेतृत्वाचा जयंत पाटलांना त्रास होत असावा, जयंत पाटील महायुतीमध्ये येण्याचे संकेत आहेत का ते पाहावं लागेल, अमोल मिटकरींचा जयंत पाटलांवर निशाणा। आरक्षण नाही दिलं तर 113 आमदार घरी बसवणार, मराठे फडणवीसांना लोळल्याशिवाय राहणार नाहीत, जरांगेंचा पुन्हा इशारा। बघून घेणार, ठोकणार, मारणार अशी भाषा जरांगे वापरतात, संविधानाची परंपरा असताना मग जरांगेंची अशी भाषा कशी, फडणवीसांच्या लोळवण्याच्या इशाऱ्यावरून राजेंद्र राऊतांचा पलटवार। रोहित पवार जरांगेंचं आंदोलन हाताळत आहेत, आमदार राजेंद्र राऊतांचा गंभीर आरोप, तर 23 तारखेला मी माझी भूमिका मांडणार, जरांगे पाटलांना राजेंद्र राऊत यांचा इशारा। सोलापुरात अपहरण करून मराठा तरुणाला मारहाण झाल्याची माहिती, असं झालं असेल तर हिशोब होणार, जरांगेंचं नाव न घेता राजेंद्र राऊतांना इशारा। जरांगेंना मवियानं सुपारी दिली आहे का, पवारांच्या सोपल यांच्यासोबतच्या भेटीनंतर पेटवापेटवी, राजेंद्र राऊतांचा सवाल, तर राज्यामध्ये मणिपूरसारखी स्थिती निर्माण होण्याची भीती, राजेंद्र राऊतांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची शासनाकडून काळजी, राजेंद्र राऊतांनी काय पत्र दिलं माहिती नाही, मात्र जातीय सलोखा बिघडणार नाही, शंभूराज देसाई यांचं विधान। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकींनी बीडमध्ये घेतली जरांगेंची भेट, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन जरांगेंचं स्वागत। तिसऱ्या आघाडीबाबत काही पक्षांशी चर्चा झाली, मात्र जरांगेंसोबत जाणाऱ्या पक्षांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, राज्यामधल्या तिसऱ्या आघाडीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। आंबेडकरांनी विरोधी भूमिका का घेतली माहिती नाही, मला जेवढा सन्मान करायचा तेवढा मी केला, शेवटी काही झालं तरी बाबासाहेबांचे ते वंशज आहेत, जरांगेंची प्रकाश आंबेडकरांवर प्रतिक्रिया। अधिवेशन बोलवाच म्हणजे आमदार उघडे पडतील, मराठा आरक्षणासंदर्भातील विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीवर जरांगेंची प्रतिक्रिया।
गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून भाजपकडून शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचं राजकारण, दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणावर सामनातून भाष्य. गोपीनाथ मुंडेंची बदनामी करणं उद्धव ठाकरेंना शोभत नाही. संजय राऊत ठाकरे गट पूर्णपणे पाण्यामध्ये घातल्याशिवाय राहणार नाहीत. सामनाच्या अग्रलेखावरून धनंजय मुंडेंची जोरदार टीका. कृषी मंत्री धुळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मग्न, त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर यायला वेळ नाही. कृषी मंत्र्यांनाही शोभतं का? तिसऱ्या आघाडी नुकसान पाहणी दौरा केल्यानंतर संभाजीराजेंची मुंडेंवर टीका. उशिरा का होईना राजेंना शेतकऱ्यांची आठवण आली. संभाजीराजेंना हे शोभत नाही. धनंजय मुंडेंचा पलटवार. जखम भरलेली नाही, खूप खोलवर आहे. लोकसभेमधल्या पराभवावरून बीडमधल्या अल्पसंख्याक मेळाव्यात धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत. परळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख लढवणार विधानसभा निवडणूक. काही लोकांनी देवेंद्र फडणवीसांचा गैरफायदा घेऊन विश्वासघात केला. हसन मुश्रीफांची समर्जित घाटगेंवर नाव न घेता टीका. ब्रह्मपुरीमध्ये काही वर्षांपासून अल्पसंख्याक समाजाचे लोक प्रतिनिधित्व करतायत. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकरांचं सूचक विधान, तर धानोरकरांचं मत व्यक्तिगत पक्षाचं नाही. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः ठाण्यामधल्या 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधणार. आठवड्याभरामध्ये 1 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प. धुळ्यामध्ये आज पीडीएफ योजनेचा शुभारंभ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 10 वाजता शुभारंभ होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुणे दौरा. कोंढवा हडपसर भागामध्ये पाहणी दौरा करणार. शरद पवार गटाची आज गोंदियामध्ये शिवस्वराज्य यात्रा. रोहित पवार आणि अनिल देशमुख आणि अमोल कोल्हे उपस्थित राहणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे यांच्या उपोषणाचा आज 10वा दिवस. संभाजीनगर इथल्या क्रांती चौकामध्ये उपोषण सुरू. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून विविध मागण्या. लाडक्या बहिणीचे पैसे कापल्यास बँकांवर फौजदारी कारवाई करणार. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. तर अमित शहांनी योजनेविषयी समाधान व्यक्त केल्याचीही शिंदेंची माहिती. विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय. युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये आज स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही आजच गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार.